हल्दीचा बोलवणं करायला आलेले आहे कपल. न्यू कपल आलेला आहे. लाईट गेलेली आहे, पाऊस पण पडलेला आहे आज. या ये या लवकर ये, व्हिडिओ करा. व्हिडिओ शूटिंग वाला पण आहे. इकडे देतो, इकडे व्हायच काढ. या लवकर या, हल्दीचं बोलवणं करायला आलेत. हा दुसरं जोडपं आले आमंत्रण करायला. एक जोडपं आताच येऊन गेले. या या या, स्वागत आहे आपलं. हे बघा, आमच्याकडे लग्नाचं हल्दीचं बोलवणं चालू आहे. नवीन कपल आलेले आहे. टोटल गावामध्ये आज 2 हळद आहेत, 2 ठिकाणी हळद आहे. एक अंकितच्या इथे आहे, तर तिथे आधी पहिल्यांदा जातोय. हे बच्चा वाटे, चला लग्न घरात जाऊया, आधी एंट्री करूया. काय बाई कधी आला? सकाळी. नमस्कार. नमस्कार. काय बोलताय? बोला मस्त. दादा अरे काय करताय? झाले 2 दिवस झाले. इम्पॉर्टंट पॉइंट म्हणतोय. काय काय परत बोल. काय झालं? कल्कीमध्ये हा, दारू पिऊन एलाउट नाही. टुर्नामेंटला पण कल्कीमध्ये पण. म्हणजे 11 तारखेला आपला प्रोग्राम आहे तिकडे. उद्या 10 आणि 16 तारखेला. हा, 16-17. हे आपले 11ला आहे ना इकडे. ही एक का हळद इकडे जाय की काय? हा काय काय प्लॅनिंग चालू आहे की काय हळदीची फुल? हा, लाईटीचं प्लॅनिंग चालू आहे. तयारी चालू आहे जेवणाची. हळद आहे, प्रीतीची हळद, आणि त्या हळदीचं जेवण चालू आहे इकडे. हा? खाली नाही, डायरेक्ट वरती चालू आहे. हा मावशी, आई, आता जेवण रेडी आहे ना? जेवण रेडी आहे. चिकनचा काढू का? काढा बघू द्या. कोणता आहे? खास ज्याचे सर्वजण आतुरतेने वाट पाहतात तो टोप आहे हा. खास गेस करा. आता बघा, झाकण काढल्यावर माहिती पडेल. हा बघा, चिकन. हळद आणि चिकन यांचं कॉम्बिनेशन एक नंबर. एक काय झालं काय हल्दीचं जेवण वगैरे सर्व झालं ना? थोडं मी लेट आलोय, माफी मागतोय. पण आता बोला, आता तुम्ही कशाला आतमध्ये गेलात? आज गावामध्ये 2 ठिकाणी हळद आहे, पण मेन प्रॉब्लेम लाईट गेलेली आहे. त्या कारणाने बघूया हा हळदीचा कार्यक्रम 2 ठिकाणाचा कसा काय पार पडतो. तर लाईट लवकर आली तर बरोबर आहे. आणि टॉवेल देऊन नोकरीचा भाऊ आम्हा सर्वांना मान सन्मान देतो आणि आपल्याला इथे दिसत आहे. कोकणातील हळदीतील पारंपरिक विधीमधील, पारंपरिक प्रथेमधील हा वेडी काढण्याचा कार्यक्रम इथे चालू झालेला आहे. प्रीतीची हळद आहे आणि त्या हळदीतील कार्यक्रमामधील एक पारंपरिक पद्धत वेडी काढणे प्रथा
आपल्याला ते या व्हिडिओमध्ये दिसते. लाईट गेली आहे त्या कारणाने संपूर्ण कार्यक्रम हा चार्जिंगच्या बल्बवरती पार पडताना दिसतो. इकडे किती प्रॉब्लेम आले तर त्या प्रॉब्लेमवरती आमच्याकडे सॉल्युशन असतं आणि त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला इथे पाहायला मिळतं. लाईट नाही आहे परंतु कार्यक्रम अत्यंत सुरळीत पार पडतोय. याच्या पारंपरिक प्रथा असतात आमच्या लग्नातील तिथे, त्या परिपूर्ण पार करण्यासाठी वरिष्ठांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं असतं. तेही आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. जवळपास व्हिडिओ काढण्याचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. त्यानंतर गाणा बनण्याचा कार्यक्रमाची तयारी इथे चालू झालेली आहे. इथे पद्धतशीर मांडणी करताना आपल्याला दिसतात. महिला अनुभवी महिला त्यांना संपूर्ण माहिती असते. गल्ला बनण्याचा कार्यक्रम प्रथा आहे, विधी आहे, ती कशी परिपूर्ण केली गेली पाहिजे याची संपूर्ण माहिती असते आणि मार्गदर्शन देतात वेळोवेळी. लग्नामध्ये खाली कशा लावतात त्याचं आपल्याला इथे पाहायला मिळते. आपणच्या कोकणातील हळद लावायची पारंपरिक पद्धत प्रथा, त्याला आता थोडं मॉडर्न रूप लाभलेलं आहे. जी हळद लावतात त्यांना, आणि ही आमची कोकणातली पारंपरिक पद्धत नवरी मुलीला हळद लावायची आपल्याला व्हिडिओद्वारे ते पाहायला मिळते. या पारंपरिक विधीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते ते सासर आणि माहेरची दोन्ही ओटी ते भरण्यात येतात. पहिली माहेरची ओटी भरतात, त्यानंतर सासरची. सासरची ओटी भरण्यात येते. कार्यक्रम चालू झालेला आहे. पारंपरिक गाणी आमच्या आजी नेहमीच अग्रेसर असतात. राज्यातील गाण्या बनवण्याच्या कार्यक्रमातील गाण्यामध्ये नेहमीच पुढे असतात आमच्या आजी. एक लाईक तर पाहिजे. ते आपण पोचलेलो आहोत अंकितच्या विधीला. ते आपल्याला विडे काढणे, गाणं भरणे आणि एक पेटी भरण्याचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. आणि पेटी भरण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे. ओटी, मंगलसूत्र, पूर्ण लग्न साडी आहे ना, काही गणांची वगैरे असते तर ती वेगळी काढून घेतो. म्हणून मी विचार फायनली पेटी भरण्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे.